पहिला प्रश्न तुमच्या समोर हा सोडवण्याचा प्रयत्न करा, बाकी तर आपण डिस्क्रिप्शन एक्सप्लेनेशन घेतच असतो. भारताचे उपराष्ट्रपती हे रिकामी जागाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. भारताचे उपराष्ट्रपती हे रिकामी जागाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. चलो सांगा याच्यामध्ये एक्सप्लेनेशन कशा पद्धतीने आपण करू शकतो. उत्तर द्या. 4 4 4 4 4 जवळपास सगळ्यांना उत्तर माहित आहे. आता थोडंसं आपण या घटकाबद्दल भारताच्या उपराष्ट्रपती आणि हे राज्यसभाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात सगळ्यांना माहिती आहे. करंटशी आपण काही अपडेट डेटा तुम्हाला मी देतोय. जर तुम्हाला मित्रांनो परीक्षेला विचारलं की सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एक काम करा, मी ज्यावेळेस इथं लिहितोय त्यावेळेस तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला जे जे उत्तर माहीत ते तुम्ही कमेंट करू शकता. सध्या लोकसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत. राज्यसभा अध्यक्ष. परत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं राज्यसभा उपाध्यक्ष कोण आहेत. राज्यसभेचे उपाध्यक्ष. बर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पहिले लोकसभा अध्यक्ष कोण आहेत. पहा पहिले लोकसभा अध्यक्ष स्वातंत्र्यानंतर कोण होते असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बर थोडंसं महाराष्ट्राकडे जर वळलं तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्राचे जे विधानसभा आहे, महाराष्ट्र इथं यमयश लिहितो म्हणजे लक्षात येईल. विधानसभा अध्यक्ष कोण आहेत. विधानसभा अध्यक्ष. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत. विधानसभा उपाध्यक्ष. त्याच्यानंतर विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत. किती झाले 7 8. आता हे वाक्य तुम्हाला माहित पाहिजे. विधान परिषद. मित्रांनो आजपासून ही सिरीज सुरू होते. मी गॅरंटी देतो तलाठी वगैरे या पदांसाठी बऱ्याचशा मुलांनी आपली सिरीज अटेंड केली आणि विश्वास ठेवा 101% तुम्हाला फायदा होणार. फक्त लक्षात घ्या पहिल्या दिवशीपासून जेव्हा मी लिहून देतो एक छोटीशी वही करायची, जसं एक्सप्लेनेशन देतोय ना बस परीक्षेला जाण्या अगोदर एक्सप्लेनेशनच रिवाइज करा, तुम्हाला बाकीची आवश्यकता पडणार नाही. ठीक आहे. चला आता सुरुवात करूया एकेका उत्तराची. आणि ही जी पीडीएफ आहे हे डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड होईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. मात्र लेक्चर पाहत लिहिणं जे आहे त्याची मजा वेगळी असते, ते लक्षात सुद्धा चांगलं राहतं. चला लक्षात घ्या लोकसभा अध्यक्ष जर तुम्हाला आता विचारले कोण आहेत तर ओम बिर्ला सगळ्यांना माहित आहेत. ओम बिर्ला. बर सध्या लोकसभा उपाध्यक्ष कोण आहेत. मित्रांनो सध्या लोकसभा उपाध्यक्षाचं पद जे आहे हे रिक्त आहे. जर तुम्हाला प्रश्न आला 3 ऑप्शन आले खाली 4था ऑप्शन आलं वरीलपैकी कोणीही नाही तर हे ऑप्शन राईट करायचं. उपाध्यक्षाचं पद आणखी भरलेलं नाहीये. राज्यसभाचे अध्यक्ष कोण आहेत. मित्रांनो राज्यसभाचे जे अध्यक्ष आहेत हे तुम्हाला माहित आहे हे धनकर मुन्ना अध्यक्ष आहेत. पहा जगदीप धनकर. त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण आहेत हे जर तुम्हाला विचारलं तर हरिवंश जे आहेत, हरिवंश हे आपल्याला उपाध्यक्ष पाहायला मिळतात. कशाचे. राज्यसभेचे. पहिले लोकसभा अध्यक्ष सगळ्यांना माहित आहे जी व्ही मावळणकर हे पहिले लोकसभा उपाध्यक्ष आहेत, अध्यक्ष आहेत. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत. सगळ्यांना माहित आहे राहुल नार्वेकर जे आहेत, हे राहुल नार्वेकर हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राच्या आपलं विधानसभेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचं उपाध्यक्षाचं पद जे आहे हे उपाध्यक्षाचं पद मित्रांनो रिक्त आहे. आता सध्या कोणीही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्ष पदावर नाहीये. आणि विधान परिषदेचे अध्यक्ष जे आहेत हे सगळ्यांना माहित आहे नीलम गोरे जे आहेत या विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत. नीलम गोरे. समजतंय. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष. ऑप्शन क्रमांक 4 इथे बरोबर आहे. चलो शुभम आकाश. चला पुढचा प्रश्न घ्या. मी तुम्हाला सांगतोय सोबत राहा. पोलीस भरती तुमची मी म्हणजे जीएस त्याच्यामधलं काढून द्यायचं काम माझं. फक्त डेली लेक्चर जेव्हा येईल तेव्हा लाईव्ह राहा. जेवढं आपण घेतोय ना ते व्यवस्थित एका वहीवर लिहून घ्या. परीक्षेला जाण्या अगोदर तेच रिवाइज करा. 100% फायदा होईल. चला पुढचा प्रश्न घ्या तुमचा. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला.
काय म्हणते शुभम? जय राजा भोज. जय राजा भोज. चला, खूप सोपा प्रश्न आहे, मात्र त्या प्रश्नाच्या अवतीभोवती फिरणारा कंटेंट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. या प्रश्नाच्या अवतीभोवती जो कंटेंट फिरतो तो कंटेंट असा आहे की तुम्हाला एका ठिकाणी पहा याच्यावर कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला समाज सुधारकाची नावं दिली जातील. एक तर त्यांचा जन्म दिला जाईल. बघा, जन्म तारीख लक्षात नसेल तर काही हरकत नाही, जन्म वर्ष मात्र लक्षात ठेवा. आणि काही समाज सुधारक असे आहेत त्यांची तारीख सुद्धा लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचे आहे. या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. मात्र याच्याशी रिलेटेड आणखी काही समाज सुधारक ज्यांचे जन्म तारीख विचारली जाईल, जन्म वर्ष विचारलं जाईल, जन्म गाव विचारलं जाईल किंवा जिल्हा सुद्धा विचारला जाईल. ही कंटेंट तुमच्याकडे असू द्या. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेला जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म, त्यांचं जन्मगाव. त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतो मित्रांनो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल, यांचा जन्म, यांचं जन्मगाव बाळशास्त्री जांभेकर. ज्यांना उत्तर माहित आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला, तुम्हाला त्याचा म्हणजे प्रॅक्टिस रिव्हिजन तुमचं होईल. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी विचारलं जाऊ शकतं महात्मा फुले, हे तर आत्ताच मी सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर भाऊदाजी लाडबद्दलही विचारलं गेलेलं आहे. भाऊदाजी लाड, त्यांना धन्वंतरी असं सुद्धा म्हटलं जायचं, यांचा जन्म, त्यांचं जन्मगाव. त्याच्यानंतर 4 नंबर महादेव गोविंद रानडे यांचा जन्मवर्ष, म गो रानडे आपण ज्यांना म्हणतो, यांचं जन्मवर्ष, जन्मगाव. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी विचारलं जाऊ शकतं गोपाळ गणेश आगरकर, गो आगरकर असं मी लिहितोय, यांचं जन्मवर्ष, जन्मगाव. त्याच्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे, जे महत्वाचे समाज सुधारक आहे ते घेतोय, त्यांचं जन्मवर्ष, ज्यांचं जन्मनाव हे या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ऋतिका मॅडम, ठीक आहे, लवकरच आपण त्याच्याबद्दलही चर्चा करूया. गोपाळ गणेश आगरकर, एक मिनिट, आगरकर, ओके, चलो. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 झाले, 7 8 देतो तुम्हाला जेवढे मला आठवतील. त्याच्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मवर्ष, जन्म नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. महर्षी धोंडो केशव कर्वे, कंटेंट महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पंडिता रमाबाई बद्दलही विचारलं जाऊ शकतं, त्यांचं जन्मवर्ष, जन्मगाव, पंडिता रमाबाई. वीरा शिंदे बद्दल विचारलं जाऊ शकतं, विठ्ठल रामजी शिंदे. सर्वात महत्वाचं, आणखी महत्वाचं विसरून गेलो, राजर्षी शाहू महाराजांबद्दलही विचारलं जाऊ शकतं. 8 झालं, 9 राजर्षी शाहू महाराज. त्याच्यानंतर एक राहिलं, आता एक 10वं घेऊन टाकतो, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दलही विचारलं जाऊ शकतं. आता बघा, एक कंटेंट, एक साधा प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आपण असं घेतोय की अशा पद्धतीचं एवढाही प्रश्न येईल आपण तो टॅकल करू शकतो. क्लिअर? चलो, आता बघा जगन्नाथ शंकर शेठ मित्रांनो यांचा जन्म झालेला आहे 18 फेब्रुवारी, शॉर्ट फॉर्म मध्ये मी देतोय 1803. कुठं विचारलेला आहे? 1803. कोण्या ठिकाणी विचारलेला आहे? मुरबाड या ठिकाणी. पहा, मुरबाड कुठं आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये. पहा, लक्षात घ्या. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सगळ्यांना माहित आहे 6 जानेवारी. इथं JAN लिहितो किंवा तुम्ही JUN समजलं तर गोंधळ होईल. 6 जानेवारी 1812 रोजी होतो आणि हाच दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आणि कोण्या ठिकाणी हा जन्म झालेला आहे तर पोंभुर्ले या ठिकाणी जन्म झालेला आहे. पोंभुर्ले या ठिकाणी, रत्नागिरी. इथं रत्ना लिहितो, लक्षात घ्यायचे. बर, भाऊदाजी लाड यांचा जन्म मित्रांनो हा झालेला आहे 1827 ला. भाऊदाजी लाड यांचा जन्म 1824 ला झालेला आहे. तारीख घ्या 18 जानेवारी 1824. कुठं झालेला आहे? मांजरी या ठिकाणी झालेला आहे. कोणत्या ठिकाणी झालेला आहे? मांजरी या ठिकाणी. म गो रानडे मित्रांनो यांचा जन्म जो आहे हा झालेला आहे 18 जानेवारी 1842 ला. पहा, थोडासा फरक आहे. 1842 1824 लक्षात घ्या. 4 इकडे गेले, 2 इकडे आले. यांचा जन्म कुठं झालेला आहे? यांचा जन्म निफाड या ठिकाणी झालेला आहे. निफाड
एखादी तारीख जर एखादी चुकत असेल, एखादी 1-2 ठिकाणी, कारण बऱ्याच पुस्तकामध्ये 7 तारीख दिलेली आहे, 7 सप्टेंबर तारीख दिलेली आहे, 18 जानेवारी सुद्धा दिलेली आहे. कन्फ्युज होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तारीख मध्ये कमी जास्त करू शकता. वय मात्र लक्षात, आपलं जन्मवर्ष मात्र लक्षात असू द्या. निफाड कुठं आहे तर मित्रांनो, निफाड नाशिकच्या ठिकाणचं निफाड, नाशिक. मांजरी कुठं आहे, गोवा या ठिकाणी. बरं, पुढे चला. गोपाळ गणेश आगरकर, मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै, इथं जुलै लिहितो, 1856 मधला. कोणत्या ठिकाणचा मित्रांनो, टेंभू या ठिकाणचा आहे. टेंभू ठिकाण कुठं आहे, कराड, साताऱ्याजवळ. कुठे, साताऱ्याजवळ. पुढे चला. महर्षी धोंडो केशव कर्वे, मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म जो आहे हा 1858 चा आहे. तारीख देखील 18 एप्रिल 1858. लक्षात असू द्या, 18 तारीख 1858. याच्यामध्ये 888 3 वेळा येतं. पुढे चला. कोण्या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे मित्रांनो, यांचा जन्म शेरवली या ठिकाणी झालेला आहे. शेरवली कुठं आहे, हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. रत्ना लिहिलं की समजायचं रत्नागिरी, रत्ना लिहिलं की रत्नागिरी. चलो पुढे चला. पंडिता रमाबाई, मित्रांनो पंडिता रमाबाई यांचा जन्म जो आहे हा झालेला आहे 23 एप्रिल यांच्या 5 दिवसानंतर 1858 लाच. कुठं झालेला आहे, मंगळूर या ठिकाणी झालेला आहे. मंगळूर कुठं आहे, हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. इथं KA असं येतो. पुढे चला. वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे, मित्रांनो यांचा जन्म जो आहे हा साधारणतः 23 एप्रिल 1873 ला झालेला आहे. कुठे झालेला आहे, जामखिंडी या ठिकाणी झालेला आहे. कुठे झालेला आहे, जामखिंडी या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जामखिंडी कुठं आहे, ही सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये. असाही परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील पैकी कोणत्या समाज सुधारकाचा जन्म हा महाराष्ट्रात झालेला नाहीये. इथे बघा 1, 2, 3 समाज सुधारक आतापर्यंत आपण पाहिले. इथं भाऊदाजी लाड असतील, गोव्यामध्ये जन्मले. पंडिता रमाबाई कर्नाटकामध्ये, वीरा शिंदे कर्नाटकामध्ये. आता राजर्षी शाहू महाराज, मित्रांनो राजर्षी शाहू महाराज जे आहेत यांचा जन्म झालेला आहे 26 जून 1874 ला. 26 जून 1874 ला. कुठे झालेला आहे, कागल या ठिकाणी झालेला आहे, कोल्हापूर ठिकाणी. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील जे आहे यांचा जन्म जो आहे हा जन्म मित्रांनो 22 सप्टेंबरला झालेला आहे 1887 रोजी. कुठे, कुंभोज या ठिकाणी. हे दोन्ही ठिकाणं जे आहेत हे आहेत मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी. कुठे, कोल्हापूर या ठिकाणी. मग या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर हे 11 एप्रिल 1827 असून याला अनुसरून आलेला कंटेंट जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो, जो ट्रेंड राहू शकतो, तो अशा पद्धतीचा आहे. क्लिअर, ओके. चला, याच्यामध्ये मी परत एकदा सांगतोय, तारखेमध्ये कमी जास्त होऊ शकतं कारण पुस्तकामध्ये बऱ्याच व्हेरिएशन आहे. मात्र वर्ष हे वर्ष लक्षात असू द्या, हे सारखं असेल. ठीक आहे, चलो राईट. 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो लक्षात घ्या, कधीही कमेंट करत असताना फालतू, मी नेहमी म्हणत असतो फालतू कमेंटला बाजूला टाकायचं. आपल्या अभ्यासाशी संदर्भित मी मुलांना हेच सांगत असतो, मला या GS खूप वास्ट सब्जेक्ट आहे. असं नाही की मलाही 100% त्यातलं येतं. बऱ्याचशा गोष्टी मला माहीत नसतात, बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा वाचनामध्ये येतात, तुमच्या त्या वाचनामध्ये आलेल्या असतात. त्यामुळे एक्स्ट्रा पॉईंट जे आहेत ते विद्यार्थी मित्रांना म्हणत असतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून किंवा आपल्या कमेंटमध्ये टाका, जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल. क्लिअर, ठीक आहे. चलो, शुभम काय म्हणते, सर एकदा आळंदी आणि देहू बद्दल क्लिअर करून द्या, जन्म ठिकाण. लेक्चर हे 4 ते 5 दररोज असेल. मात्र GSचा विषय जो आहे हा आज कोणता वार आहे, मंगळवार आणि शुक्रवार या 2 दिवशी असतील. सोमवार मंगळवार अमोल पाटील सर, त्याच्यानंतर मी. सोमवारी अमोल पाटील सर, मंगळवारी मी. त्याच्यानंतर उद्या मराठीचं लेक्चर उपाडे सर, त्याच्यानंतर परत अमोल पाटील सर, पुन्हा मी. आठवड्यातून 2 दिवस घ्या. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न घ्या. वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. आता या प्रश्नाला अनुसरून, म्हणजे हा प्रश्न असा आहे हे सगळ्यांना माहित आहे, परंतु याच्याशी रिलेटेड असणारा एक प्रश्न जो सगळ्यांचे मार्क खातो, हे तुमचे मार्क खाणार नाही का, याचं एक्सप्लेनेशन जाणून घेतल्या लक्षात येईल. धवल क्रांती, धवल क्रांती, धवल क्रांती सगळ्यांना माहित आहे. ऑपरेशन फ्लड, दुग्ध उत्पादनाच्या संदर्भात झालेली जी क्रांती आहे हे वर्गीस कुरियन यांच्यामुळे ही भारतामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता याचं एक्सप्लेनेशन बघा. आपण काय करूया, क्रांती आणि त्याचे जनक.
क्रांती लिहितोय, तुम्ही जनक टाकायचे, कारण याला अनुसरून जर प्रश्न आला तर तुमचं तिथं उत्तर चुकायला नसो. चला एक एक घेतो. हरित क्रांती, कमेंट बॉक्समध्ये जनक सांगा. हरित क्रांती, बाकी क्रांती कोणत्या संबंधी काय आहे हे आपण एकदा येणारच आहे, त्याच्यात त्या लेक्चरमध्ये ते बघूया. फक्त आपल्याला जनक पाहिजेत. हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? धवल क्रांती, हरित क्रांती, धवल क्रांती. त्याच्यानंतर नील क्रांती, याचे जनक कोण आहेत? किंवा निळी क्रांती आपण त्याला म्हणतो, यांचे जनक कोण आहेत? 3 झाले. चौथा घ्या, सुवर्ण क्रांती घ्या. सुवर्ण क्रांती यांचे जनक कोण आहेत? त्याच्यानंतर 5वा नंबर चंदेरी क्रांती घ्या. चंदेरी क्रांती यांचे जनक कोण आहेत? त्याच्यानंतर 6वा नंबर पिवळी क्रांती घ्या. यांचा जनक कोण आहे? पिवळी क्रांती. गुलाबी क्रांतीचा जनक कोण आहे? गुलाबी क्रांती. त्याच्यानंतर लाल क्रांतीचा जनक कोण आहे? बस झाले 8. लाल क्रांती. आता यांचे जनक सांगायचे. हे उत्तर सगळ्यांना येतं, पहिले 2, 1 आणि 2. बाकीचे उत्तर मात्र मुलांना येत नाही. तेच आपल्याला क्लिअर करायचे. म्हणजे जिथं कोणी नाही तिथं आपण आहोत. लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून आपल्याला आणखी मला देता येईल. आठवड्यातून 2-2 वेळा तुमच्यापर्यंत येईल. तर कंटेंट असा घेऊन येईल की तुम्हाला परीक्षेला याचा फायदा झाला पाहिजे. मित्रांनो, हरित क्रांतीचे जनक जे आहेत, हे हरित क्रांतीचे जनक तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, एम.एस. स्वामीनाथन. यांना हरित क्रांतीचे जनक असं म्हणतात. धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन. वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मित्रांनो, नील क्रांती जे आहे हे मासे उत्पादनाची संदर्भित आहे आणि यांचे जनक जे आहेत हे 2 जण आहेत, डॉक्टर अरुण कृष्णन, नाव लक्षात असू द्या, डॉक्टर अरुण कृष्णन व हरिलाल चौधरी. हरिलाल चौधरी, डॉक्टर अरुण कृष्णन व हरिलाल चौधरी. सुवर्ण क्रांती मित्रांनो, सुवर्ण क्रांती जे आहे हे मधासंदर्भात आहे, फळे मध याच्या संदर्भाशी रिलेटेड. याचे जनक जे आहेत हे निरपाख, नाव लक्षात घ्या, निरपाख तुताज, निरपाख तुताज हे आहे. चंदेरी क्रांती मित्रांनो, चंदेरी क्रांती अंडे उत्पादनाशी संदर्भित होती आणि यांचे जनक जे आहेत हे इंदिरा गांधी आहेत. इंदिरा गांधी यांना चंदेरी क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. चंदेरी क्रांतीचे जनक. क्लिअर? चलो पुढे. पिवळी क्रांती मित्रांनो, पिवळी क्रांती हे तेल बियाण्याशी संबंधित आहे. त्यांचे जनक आहेत सॅम पित्रोदा. कोण आहेत? सॅम पित्रोदा हे याचे जनक आहेत. गुलाबी क्रांती मित्रांनो, गुलाबी क्रांती जी आहे ही कोळंबी उत्पादनासंबंधी आहे. यांचे जनक जे आहेत हे दुर्गेश पटेल आहेत. कोण आहेत? दुर्गेश पटेल. गुलाबी क्रांतीचे जनक यांना म्हणतात. लाल क्रांती मित्रांनो, लाल क्रांती मांस असो टोमॅटो असो यांच्या उत्पादनाशी आहे. यांचे जनक जे आहेत हे विशाल तिवारी आहेत. कोण आहे जनक? विशाल तिवारी हे याचे जनक आपल्याला पाहायला मिळतात. समजतंय सगळ्यांना? क्लिअर? कमेंट करून सांगा. या प्लॅटफॉर्म म्हणजे तुमच्यासाठी या प्लॅटफॉर्मवर माझं पहिलं लेक्चर आहे. मित्रांनो, याच्या अगोदर IBPS TCSच्या परीक्षांसाठी लेक्चर मी घेतलेले आहेत. तर मला फक्त तुमच्याकडून एवढं कन्फर्मेशन हवंय की जे मी शिकवतोय हे व्यवस्थित समजतंय का? पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, लेवल ठीक आहे का? भरपूर वरचढ होती किंवा खूप लो होती? हे या 2 गोष्टी मला सांगा, जेणेकरून मला त्या लेवलचं कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. फक्त अमोल पाटील सर यांच्यामुळे मी या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे. बाकी कंबाईन आणि राज्यसेवेच्या माझ्या बॅचेस सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे? या लेक्चरची PDF टेलिग्रामला येईल 100%. चला पुढचा प्रश्न घ्या. हे कंटेंट हे सगळं PDF मी अवेलेबल करून देईन. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. हरित क्रांतीचे जनक हे M.S. स्वामीनाथन. या पुढचा प्रश्न घ्या. करंटशी रिलेटेड प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? धन्यवाद पंढरीनाथ सर, रमेश सर. चलो हा बरोबर आहे वाघ्या सर. ॲनालिसिस करून तुमच्या समोर येतोय आणि तेच कंटेंट देतोय जे परीक्षेला येऊ शकतं. बघा उत्तर द्या.
चलो धन्यवाद धन्यवाद. चला बघा आता महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत, प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा द्या, त्याच्यानंतर आपण पुढे चलूया. सगळ्यांना माहित आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत. आता काही कंटेंट देतो जे कंटेंट करंटशी रिलेटेड आहे, तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्राच्या